तुम्ही लक्ष नाही दिलं तर तुम्हाला येणारच नाही. चांगलं लक्ष द्या. जसं उदाहरणार्थ सरपंच माहिती आहेत ना, सरपंच सरपंच नसल्यावर एक उपसरपंच असतो. सरपंच आणि उपसरपंच बरोबर ना, दोघ जण असतात. त्यानं जर अपशेड असलं तर हा कोण असतो, हे अपशेड असेल तर सरपंच कुणाला म्हणायचं, मग त्यालाच आपण काय म्हणतो, सरपंच म्हणतो. बरोबर ना. यानं जर अपशेड असेल तर सरपंच कोण झाला, हा झाला. बरोबर ना. सरपंच उपसरपंच बरोबर आहे. सरपंच जर अपशेड असेल, अपशेडच्या काळामध्ये आपण ह्या उपसरपंचाला सरपंच म्हणतो. करेक्ट ना. आणि जर इकडचा प्रेझेंट झाला तर ह्या सरपंचालाच आपण उपसरपंच म्हणतो. म्हणजे लक्षात ठेवा, हा जो सरपंच आहे, सरपंच सरपंच जर प्रेझेंट असेल तर आपण इकडल्याला उपसरपंच म्हणतो. सरपंच जर उपस्थित नसेल तर ह्यालाच आपण सरपंच म्हणतो. काय म्हणतो, त्यालाच आपण सरपंच म्हणतो. बस, सरपंच आणि उपसरपंच हेच कार्यक्रम आपल्या या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा, हाच कार्यक्रम आपल्या या ठिकाणी आहे, सरपंच आणि उपसरपंच. सर, आम्हाला राजकारणात हे नका हो द्या, तर त्याच्याशिवाय आपला जन्म जात नाही ना. चला असू द्या, 4 पैसे कमी करत जावं लागते. सरपंच उपसरपंच जसं उदाहरणामध्ये आता लिहितो बघा, गोविंदरावचं वाक्य, सी इज सिंगिंग अ सॉन्ग. वा. दुसरे एक वाक्य लिहू, सी इज टीचर. 2 वाक्य लिहिले, दोन्ही मध्ये इज आहे. सी इज टीचर, सी इज सिंगिंग अ सॉन्ग. दोन्ही वाक्य लिहिले, बरोबर आहे. आता याचं मराठीतून अर्थ पण लिहू तुम्हाला स्पष्ट करण्यासाठी. लक्षात आलं, प्रत्येकाचा अर्थ नाही द्यायला पाहिजे, पण ठीक आहे. ती गाणे गात आहे, ती गाणे गात आहे, बरोबर ना. गाणे हे अ सॉन्ग इथं आलं, ती इथं आहे, गात सिंगिंग आहे इथं आहे, बरोबर आहे. कुठून गेलं कुठं, याचं मराठीतून लिहू, ती शिक्षक आहे, बरोबर आहे. लिहिलोय. दोन्ही वाक्य आता व्यवस्थित बघा, काय फरक जाणवतो. या पहिल्या वाक्यामध्ये इज आहे, त्याच्या पुढे क्रियापद आहे सिंगिंग, बरोबर ना. सिंगिंग, सिंगला आयएनजी जोडलेला आहे. सिंग म्हणजे गाणं गाणे, आणि त्याला आयएनजी जोडले म्हणजे फी फोर आहे. काय आहे, फी फोर. आपण काय नाव म्हणतो त्याला, त्याशी मी सांगितलं होतं. ह्याला काय म्हणतात, प्रेझेंट पार्टिसिपल. काय म्हणतात त्याला, प्रेझेंट पार्टिसिपल. याला म्हणायचं प्रेझेंट पार्टिसिपल. आणि हे जे प्रेझेंट पार्टिसिपल आहे, बरोबर आहे, म्हणजे वर्ब आहे. जर वर्ब असेल प्रेझेंट तर ह्याला हेल्पिंग वर्ब म्हणायचं. काय म्हणायचं ह्याला, हेल्पिंग वर्ब. वर्ब प्रेझेंट असेल म्हणजे सरपंच असेल तर हा उपसरपंच झाला. पण या वाक्यामध्ये वर्ब दुसरं नाही, ती आणि शिक्षक हे नाम आहे, बरोबर आहे. हे प्रोनाउन आहे म्हणजे सर्वनाम आहे, नाउन प्रोनाउन आहे, आणि इज आहे, बरोबर ना. आहे क्रियापद, ह्याच्यामध्ये इज आहे, एकटंच आले, त्याच्यासोबत सरपंच आलेले नाहीत, म्हणजे उपसरपंचच हे सरपंच आहेत. मुख्य क्रियापद आहे का दुसरं, दुसरं क्रियापद नाही, एकटंच हेल्पिंग वर्ब आले. आणि हे एकटं जर आलं तर त्याला म्हणायचं मेन वर्ब. काय म्हणायचं त्याला, मेन वर्ब. म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे हे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद काय असतात की दोन्ही भूमिका पार पडतात, मेन वर्बचेही आणि हेल्पिंग वर्बची. दोघे मेन वर्ब म्हणून सुद्धा येऊ शकतं, या वाक्यात मेन वर्ब म्हणून आले, आणि या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून आलेला आहे, बरोबर आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण जे प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आहेत ते हेल्पिंग वर्ब म्हणून पण येऊ शकतात आणि मेन वर्ब म्हणून सुद्धा येऊ शकतात. मेन वर्ब केव्हा असतं आणि हेल्पिंग वर्ब केव्हा असतं, वाक्यामध्ये हेल्पिंग वर्बच्या पुढे जर मेन वर्ब असेल तर ह्याला हेल्पिंग वर्ब म्हणावं, आणि जर वाक्यामध्ये दुसरं मेन वर्ब नसेल तर ह्यालाच मेन वर्ब म्हणावं. यालाच काय म्हणावं, मेन वर्ब म्हणावं. आता समजले का सर्वांना, समजलं असेलच, बरोबर आहे. म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी काय असतात, ते दोन्हीची भूमिका पार पडतात, ऍज अ मेन वर्ब and as a helping verb. Which verb, J verb, which helping verbs you can use as a helping verb and as a main verb in sentence. At that time
यू कॅन से दॅट इज प्रायमरी ऑक्झिलरी. म्हणून आपण त्यावेळी त्याला काय म्हणू शकतात, प्रायमरी ऑक्झिलरी म्हणू शकतो. कोणत्या वेळी प्रायमरी ऑक्झिलरी म्हणू शकतो, की ते जे मेन वर्ब आहे ते एकटं बी येऊ शकतं आणि वर्ब सोबत येऊ शकतं. इथं एकटं आले, एकटंच आले, याच्यासोबत दुसरं वर्ब आलेलं नाही. या ठिकाणी दुसरं वर्ब पण आलेलं आहे. हे हेल्पिंग वर्ब म्हणूनही आणि मेन वर्ब म्हणूनही वापरलं जातं. त्याला म्हणायचं प्रायमरी ऑक्झिलरी. काय म्हणायचं त्याला, प्रायमरी ऑक्झिलरी. बरोबर आहे. हे दोन वाक्य मस्त की त्याच्या खाली घ्या, शानदार आहे ना. मग आपली इज्जत निघेल. हे लिहा, हे वाक्य लिहा. या ठिकाणी इजला अंडरलाईन करा. हे परत वाक्य लिहा. या ठिकाणी सुद्धा इजला काय करा, अंडरलाईन करा. शाबास. म्हणजे इथं हे हेल्पिंग वर्ब आहे, या वाक्यामध्ये हे काय आहे, मेन वर्ब आहे. बरोबर आहे. इथं काय आहे, हेल्पिंग वर्ब एचव्ही आणि इथं आहे एमव्ही. एचव्ही आणि एमव्ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. इंग्लिश ग्रामर मध्ये एचव्ही म्हणलं की हेल्पिंग वर्ब समजायचं आणि एमव्ही म्हणलं की मेन वर्ब समजायचं. या वाक्यामध्ये हे मेन वर्ब आहे, या वाक्यामध्ये हे हेल्पिंग वर्ब आहे. दोन्ही वाक्य लिहिले का, लिहिले सर, लोक लिहा. झाले का, लवकर लिहा. कुणाला काही प्रॉब्लेम वाटत असेल, समजलं नाही असं वाटत असलं तर मला लगेच सांगा. झालं 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 झालं. त्या दोघीच झाले, बाकीच्या झालेले करून आले, राहिलेले करून आले. वा, असं अजून म्हणून रिप्लाय आला म्हणजे ना, लय भारी. ज्ञानेश्वर कंधारे, रात्रीची कार्यशाळा. अगोदर तिला डगरे शाळा म्हणायची. सत्यम ऑप्शन आहे काय, हा, काम निघालं असं. नाही ठरलं असं, गुरुजी आपले नाही, आपण कशाला पाहिजे, आपण एक राहिलेत का. झाले का, झाले का. आपल्या सोबत लोक हुशार करावं म्हणतात. वा वा, चांगले विचार आहेत तुमचे. हा, म्हाताऱ्याला उद्या पोलीस भरतीला येतील, म्हाताऱ्या धोतर घालून, ते आवड होईल. दुसरं का, काष्टात धरून टाकतील, टाकत 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 पाहायला तुमची परेशानी तर म्हणून. झाले झाले. प्रायमरी ऑक्झिलरी कळाली. मग आता हे मेन वर्ब पण असतात, बरोबर ना. मेन वर्ब आल्याच्या नंतर त्याची 3 रूप बनतात. किती रूप बनतात, 3 रूप बनतात. ही गोष्ट लक्षात. हेल्पिंग वर्बचे 3 रूप बनले आहेत. 2 बनतात, प्रेझेंट फॉर्म, पास्ट फॉर्म, 2 बनतात. परंतु यांचं मात्र मेन वर्ब म्हणून पण येतात ना. मेन वर्ब म्हणल्याच्या नंतर आपल्याकडे माहिती आहे की नाही, वाकडं वाकडं, मला माहिती तुमचं आहे की नाही, हे रूप बनतात. मग ह्यांची रूप बनतात. तर ही पण तुम्हाला माहिती असणार. प्रायमरी ऑक्झिलरी फिक्स आहेत 11, तेवढेच पाठ ठेवायचे. फिक्स आहे प्रायमरी ऑक्झिलरी, किती आहेत, फिक्स आहेत 11, पाठ ठेवायचे. लक्षात ठेवा. हो की, देताना मी थोडस व्यवस्थित देतो, हे की नाही. लक्षात ठेवा. याला म्हणतात बी, फॉर्म ऑफ बी, बी चे रूप. बरोबर आहे. असं मराठीतून लिहू का, तुम्हाला लवकर कळते. बी ची फॉर्म ऑफ बी म्हणण्यापेक्षा बी चे रूपे. बी म्हणजे याचा अर्थ होतो आहे. काय होतो अर्थ, आहे. लक्षात आलं का. मग आहे म्हणजे असतो, आहे, हे एकासारखेच आहेत. लक्षात आलं का, एकाचेच बनले. बी चे रूपे कोणकोणते आहेत ना, बघा बी चे रूप कोणकोणते आहेत, ठीक आहे. आय, आय म्हणजे सुद्धा आहेच. आय म्हणजे काय, आहे. हे झालं P1. P2 काय होते, याचं वॉज होते. काय होते, वॉज. लक्षात ठेवा. काय होते, वॉज. सरळ सरळ आली. ऍड, इज, आर, हे झाले प्रेझेंट. आहे आहे आहे.
वेअर होते. हे झाले बी चे रूप. किती आहेत बी चे रूप? प्रेझेंट. प्रेझेंट मधले 3 आणि पास्ट मधले 2. लक्षात असू. हे वर्तमान काळ आहेत आणि हे दोघं भूतकाळ आहेत. नंबर 2 कशाची रूप? टू बी चे रूप म्हणतात त्याला. कशाचे म्हणतात? टू बी चे रूप. त्याच्यानंतर टू हॅव. टू हॅव ची रूपे. टू हॅव ची रूपे कोणकोणते आहेत ना? हॅव, हे पण करायचं. हॅज हे 2 झाले प्रेझेंट. हॅव, हॅज आणि इकडे झालं हॅड हे पास्ट. लक्षात ठेवा. किती झाले मग? 5. 5 आणि हे 3 किती झाले? 8. झाले 8. आणि आता लास्ट आहे टू डू ची रूपे. टू डू ची रूपे. डू या अर्थाने, करणे या अर्थाने, हे असणे या अर्थाने. असणे याचा अर्थ काय? असते, आहेत असा अर्थ. लक्षात ठेवा. असणे. टू डू करणे अर्थाचं. करणे. डू म्हणजे करणे. डज म्हणजे देखील करणे. डीओ एस डज. या नेकृष्णे तेच मध्ये कळेल. त्याच्यानंतर डीड हे पास्ट. हे 2 प्रेझेंट हे पास्ट. किती झाले? 11. प्रायमरी ऍक्सिडेंट किती आहेत ना?